नमस्कार. ओंकार क्लासेसच्या तासगावच्या बॅचच्या सर्व विद्यार्थ्यांचे या व्हिडिओमध्ये स्वागत आहे. आपण आत्तापर्यंत क्रॉप या विषयाचे ॲग्रिकल्चर अँड टेक्नॉलॉजी या विषयाचे 5 टॉपिक पूर्ण केलेत. आपल्याला आता 6व्या टॉपिकला सुरुवात करायची आहे. मध्यंतरीच्या काळामध्ये गेल्या 2 दिवसामध्ये आपल्याला अशी बातमी आली आहे की आपला काही सिलेबस कमी केलेला आहे. तर त्याचे मी तुम्हाला क्रॉप या विषयाचे पण फोटो पाठवलेले आहेत. 1 2 3 4 टॉपिक, 5 टॉपिक, 6 टॉपिक आणि शेवटच्या टॉपिकपर्यंत फोटो पाठवले, ते जरा बघा. आणि पहिल्या 5 टॉपिकमधलं काय नाही आहे आपल्या अभ्यासाला, तो अभ्यास आपल्याला करायचा नाही आहे परीक्षेसाठी, हे लक्षात घ्या. जनरली मोस्टली प्रत्येक पानावरचं कॅन यू रिकॉल, डू यू रिमेंबर, डू यू नो किंवा इंटरनेट फ्रेंड असे जे पॉईंट आहेत ते वगळलेत आणि त्याच्याबरोबर आणि काही पॉईंट्स वगळलेले आहेत, ते जरा एकदा बघून घ्या. पहिल्या 5 टॉपिकचे तुम्हाला नाही कळले तर जेव्हा आपण ऑनलाईन लेक्चर सुरू करणार आहे तेव्हा आपण क्रॉपचा ऑनलाईन शक्यतो घेणार नाही आहे, पण त्या टॉपिकचा कुठला भाग वगळला आहे हे सांगण्यासाठी एकदा आपण पाहिजे तर ऑनलाईन लेक्चर ठेवू आणि पहिल्या 5 टॉपिकचं जसं जमेल तसं मी तुम्हाला ते सांगेन. त्यामुळे त्याची काळजी करू नका. काही जणांचा मला मेसेज येतो आहे की त्याच्यामधून काही कळत नाही, बायोचं काय वगळले कळत नाही, क्रॉपचं काय वगळले कळत नाही. तर पहिल्या झालेल्या सिलेबसचे ते शिक्षक तुम्हाला ते व्यवस्थित सांगतील, त्याची काळजी करू नका. आता अभ्यास मात्र करत राहा. नर्सरी मॅनेजमेंट आपल्याला बघायचं आहे. इंट्रोडक्शन टू नर्सरी हा पॉईंट. आता इथे कॅन यू रिकॉल आपल्याला बघायचं नाही आहे, डू यू नो आपल्याला बघायचं नाही आहे. मग आपण सुरुवात करणार आहे डेफिनेशनपासून. बघा, नर्सरी मॅनेजमेंट. नर्सरी या शब्दाचा अर्थ रोपवाटिका, मॅनेजमेंट म्हणजे त्याचं व्यवस्थापन. आता इथे बघा डेफिनेशन आपल्याला बघायची आहे. ए नर्सरी इज ए प्लेस, म्हणजे ते एक ठिकाण आहे, व्हेअर प्लॅन्ट्स आर प्रपोगेटेड शब्दाचा अर्थ वाढवले जातात, अँड ग्रोन टू ए डिझायर्ड एज. वाढवले जातात, प्रपोगेट केले जातात. ॲक्च्युली प्रपोगेट शब्दाचा अर्थसुद्धा ग्रोथच होतो. डिझायर्ड एज फॉर अ ट्रान्सप्लांटिंग म्हणजे एका ठिकाणाहून दुसरीकडे नेऊन लावण्यासाठी. इन मेन फील्ड ऑर फॉर सेल, म्हणजे मेन फील्डमध्ये लावण्यासाठी तरी नर्सरी केली जाते, किंवा सेल म्हणजे विक्री करण्यासाठी नर्सरी केली जाते. रोपवाटिका, जिथे आपण रोपं तयार करतो शेतात ट्रान्सप्लांट करण्यासाठी किंवा विकण्यासाठी, त्याला आपण म्हणणार आहोत नर्सरी. दुसरी डेफिनेशन दिली आहे. ए नर्सरी इज द प्लेस व्हेअर यंग प्लांट्स आर रेज्ड. यंगचा अर्थ कळतो, रेज म्हणजे वाढवणं. अँड टेकन केअर ऑफ अंटील दे रीच द राईट साईज ऑफ ट्रान्सप्लांटिंग. म्हणजे ट्रान्सप्लांटिंगच्या साईजला ते वाढेपर्यंत आपण तिथे त्यांना वाढवतो. इट इन्क्लूड रिटेल्स नर्सरी विच सेल देअर प्लांट्स टू जनरल पब्लिक. आता बघा, या नर्सरीचे काही प्रकार आहेत. त्याच्यामध्ये रिटेल नर्सरी म्हटले, ती काय करतात त्या नर्सरीमध्ये, ते सेल करतात आपली प्लॅन्ट टू जनरल पब्लिक म्हणजे लोकांना. व्हाईल द होलसेल नर्सरी, होलसेल म्हणजे माहिती तुम्हाला, होलसेलचं दुकान ऐकून माहीत असेल, इथं मोठ्या प्रमाणात माल विकला जातो वगैरे. विच सेल द प्लॅन्ट ओनली टू बिझनेसेस, ते फक्त कोणाला, बिझनेस करणाऱ्यांनाच विकतात. सच ॲज अदर नर्सरी, म्हणजे त्यांच्याकडून दुसऱ्या नर्सरी नेतात. अँड टू कमर्शियल गार्डन, कमर्शियल म्हणजे व्यापारीदृष्ट्या ज्या गार्डन्स केलेल्या असतात त्या. प्रायव्हेट नर्सरीला विकतात. विच सप्लाय द नीड ऑफ इन्स्टिट्यूशन ऑर प्रायव्हेट इस्टेट. प्रायव्हेट इस्टेट म्हणजे जे बंगलो वगैरे असतात, लॉन असतात, त्यांना ते विकतात. प्रायव्हेट या शब्दाचा अर्थ खाजगी. आणि नीड ऑफ इन्स्टिट्यूशन म्हणजे शाळा, कॉलेज यासारखे जे इन्स्टिट्यूट्स असतात किंवा दवाखान्यांसारखे, तिथं ते विकतात. आता आपल्याला पुढचा पॉईंट डू यू नो बघायचा नाही आहे. व्हिजिटेबल ग्रोअर्स म्हणजे भाज्या वाढवणारे. फ्लोरिकल्चरलिस्ट म्हणजे फुलं झाडं वाढवणारे. फॉरेस्टर्स म्हणजे फॉरेस्टसाठी मदत करणारे किंवा फॉरेस्ट वाढवणारे. नंतरचा पॉईंट काय बघा, ऑर्किडिस्ट ऑर्चर्ड म्हणजे बाग, मोठ्या मोठ्या बागा वाढवणारे. अँड व्हेरियस प्लांट ग्रोअर प्लांट वाढवणारे. लार्जली डिपेंड ऑन अवेलेबिलिटी ऑफ नर्सरी प्लांट, ह्या सगळ्यांना नर्सरी प्लांटवर डिपेंड राहावं लागतं. इन नियर बाय मार्केट म्हणजे जवळच्या मार्केटमध्ये. बट सच प्लांट्स मे रेज्ड विदाऊट मच केअर अँड लेस अटेन्शन. पण अशी प्लांट आपण जास्त केअर न करता कमी अटेन्शनमध्ये गिव्हन टुवर्ड्स द जेनेटिक प्युरिटी, आणि त्याच्यामध्ये मात्र लक्ष द्यावं लागतं आपल्याला, कमी लक्ष द्यावं लागतं जेनेटिक प्युरिटीकडे. द मेन एम ऑफ नर्सरी ओनर इज, आता हा पॉईंट लक्षात ठेवा. मेन एम, त्याचा हेतू काय महत्त्वाचा, नर्सरी ओनर जो आहे त्याचा, इज टू अर्न प्रॉफिट, त्याला नफा मिळवायचा असतो.
अँड हेज द प्लांट मटेरियल रेस्ड इज मोस्टली ॲव्हरेज क्वालिटी. आणि तो जो प्लांट मटेरियल वाढवतो ते ॲव्हरेज क्वालिटीचं असावं. चांगल्या क्वालिटीचं नसेल तर लोक घेणार नाहीत. मेनी ग्रोवर्स अँड प्रोड्युसर्स हॅव गेन्ड अवेअरनेस अबाउट क्वालिटी and it has opened the field of nursery management for profit and production of quality plant. बरेचसे हे प्लांट वाढवणारे जे प्रोड्युसर्स आहेत त्यांना असा अवेअरनेस झालेला आहे, जाणीव झालेली आहे की आपल्याला क्वालिटी त्याची ठेवायची आहेत आणि त्याच्यामुळंच त्यांना नर्सरीच्या बाबतीमध्ये एक चांगल्या प्रकारचं मॅनेजमेंट करायला जमतं आणि त्याच्यातून ते प्रॉफिट मिळवू शकतात. प्रोडक्शन त्यांच्या क्वालिटी प्लॅनचं त्यांच्याकडे ते करू शकतात. मध्ये 1-2 दिवसापूर्वी पेपरला आलं होतं बघा, तुम्ही वाचलंय का नाही वाचलंय? सोनचाफा जो आहे त्या सोनचाफ्याचे वेगवेगळे प्रकार असतात आणि त्या सोनचाफ्याचे नर्सरी एक व्यक्ती करतीये आणि त्या नर्सरीमध्ये क्वालिटी प्लॅन्ट तो विकतायत आणि त्याच्यातून त्यांना प्रचंड नफा होतोय. आणि तीच प्लॅन्ट जी लोक नेऊन आपल्या शेतामध्ये लावतात त्यांनाही वर्षाकाठी भरपूर फायदा होतोय. असं 1-2-4 दिवसापूर्वी पेपरमध्ये आलेली बातमी होती. म्हणजे ते नर्सरी मॅनेजमेंट कसं करतात हे त्याच्यात सांगितलं होतं. नर्सरी मॅनेजमेंट इन्क्लूड रेझिंग अँड सेलिंग ऑफ नर्सरी प्लॅन्ट. नर्सरी मॅनेजमेंट इन्क्लूड रेझिंग अँड सेलिंग ऑफ नर्सरी प्लॅन्ट विच इज ॲन आर्ट, ती एक कला आहे, अँड ए स्किल म्हणजे ते एक कौशल्य आहे. इट नीड्स एक्सपिरियन्स, त्याच्यासाठी अनुभव लागतो, प्रॅक्टिस लागतं, फोरसाईट म्हणजे दृष्टी लागते, अँड टेक्निकल नॉलेज अबाउट नर्सरी, टेक्निकल म्हणजे आपण तंत्रज्ञान म्हणतो ते लागतं. नर्सरीज मे सप्लाय प्लॅन्ट्स फॉर रेझिंग गार्डन. नर्सरी काय करतात? गार्डन उभारण्यासाठी प्लॅन्ट्स देतात. फॉर प्लॅन्टिंग इन ॲग्रिकल्चर फील्ड, ॲग्रिकल्चर फील्ड म्हणजे शेतामध्ये लावण्यासाठी आपल्याला प्लॅन्ट मटेरियल मिळतं. फॉर फॉरेस्ट पर्पज, जंगलामध्ये लावण्यासाठी, अँड फॉर कॉन्झर्वेशनल बायोलॉजी, आणि बायोलॉजीचं संवर्धन करण्यासाठी. आता दुसरा पॉईंट आहे ऑब्जेक्टिव्ज ऑफ नर्सरी. टू रेज हेल्दी अँड डिसीज फ्री पॅरेंट मटेरियल. आपल्याला नर्सरीमध्ये हेल्दी आणि डिसीज फ्री असं पॅरेंट मटेरियल वाढवायचं आहे, ज्याला तुम्ही सीडलिंग म्हणा, रोप म्हणतो आपण त्याला, किंवा प्लॅन्ट म्हणा. टू डिस्ट्रीब्यूट प्लॅन्ट मटेरियल इन मासेस हू हॅव लिटल नॉलेज अबाउट टेक्निक फॉर रेझिंग प्लॅन्ट्स. ज्या लोकांना झाडं वाढवण्याचं टेक्निक नाही त्यांनाही आपल्याला मोठ्या प्रमाणात मटेरियल पुरवायचं आहे. टू इंट्रोड्यूस एक्झॉटिक स्पीसीज. एक्झॉटिक म्हणजे बाहेरच्या देशातून आणलेल्या स्पीसीज आपण इंट्रोड्यूस करतो, म्हणजे आपल्याकडे वाढवण्याचा प्रयत्न करतो. प्लॅन्टिंग ऑफ नर्सरी ग्रोन सीडलिंग इज ॲश्युअर्ड मेथड ऑफ डेव्हलपिंग पुअर अँड बॅरन साईट्स. आता आपण ही प्लॅन्टिंग नर्सरी करतो, सीडलिंग वाढवतो, म्हणजे ही अशी ॲश्युअर्ड मेथड आहे की ज्यामुळं आपल्याला पुअर आणि बॅरन ज्या साईट्स आहेत त्याची डेव्हलपमेंट करता येते. आणि पुढचा पॉईंट आहे रिप्लेसमेंट ऑफ कॅज्युलिटीज. म्हणजे कॅज्युअली आपल्याला ते करता येतं, त्याची रिप्लेसमेंट करता येते. म्हणजे आज तुम्ही कशाची नर्सरी करताय, उद्या वेगळ्याची सुद्धा करू शकता या पद्धतीने. त्याच्यानंतरचा पॉईंट आहे इम्पॉर्टन्स. एस्टॅब्लिशमेंट ऑफ नर्सरी इज इम्पॉर्टंट ऑफ फॉलोइंग पॉईंट्स. या पॉईंटसाठी ही नर्सरी महत्त्वाची. त्याच्यातला पहिला पॉईंट प्युरिटी. प्युरिटी ऑफ प्लॅन्ट इन रिस्पेक्ट ऑफ स्पीसीज अँड व्हरायटी इज व्हेरी इम्पॉर्टंट. प्युरिटी ऑफ प्लॅन्ट ही फार महत्त्वाची आहे. व्हॅल्युएबल अँड प्रेसियस मटेरियल, ते मटेरियल व्हॅल्युएबल आहे, प्रेसियस आहे, मौल्यवान आहे. क्रॉस ब्रीड करतो त्यात आपण. ऑर इम्पोर्टेड प्लॅन्ट मटेरियल नीड टू बी ग्रोन इन नर्सरी. म्हणजे व्हॅल्युएबल असतात, प्रेशियस असतात, ती आपल्याला नर्सरीमध्ये वाढवावी लागतात. इट रिक्वायर स्ट्रिक्ट सुपरविजन, त्याच्यासाठी निरीक्षणाची गरज असते. यूज ऑफ सर्टन टेक्निक वापरावे लागतात फॉर मेंटेनिंग प्युरिटी विच इज पॉसिबल इन रिलायबल नर्सरी, की जे रिलायबल नर्सरीमध्येच होतं. दुसरा पॉईंट आहे श्युरिटी. श्युरिटी म्हणजे काय? खात्री. ॲश्युरन्स अबाउट द जेन्युननेस म्हणजे प्युरिटी म्हणजे त्याच्यात काही भेसळ नाही. ऑफ द प्लॅन्ट इज व्हेरी इसेन्शियल. क्वालिटी ऑफ नर्सरी प्रोड्यूस कॅन बी. आता नर्सरीमधून जो आपण प्रोड्यूस केलेला आहे तो कसा पाहिजे? मेंटेन्ड बाय कंट्रोलिंग ऑल ॲक्टिव्हिटीज इन स्टँडर्ड मॅनर. स्टँडर्ड मॅनरने आपल्याला ते मेंटेन करायचं आहे. क्वालिटी. नर्सरी ग्रोवर हॅज फुल कंट्रोल ओव्हर द क्वालिटी ऑफ द प्लॅन्ट मटेरियल रेज सो फार as requirement of various categories and classes are concerned. सीड प्रोडक्शनच्या वेगवेगळे क्लासेस आहेत, त्याचा विचार केला तर ह्या
मटेरियल जे तयार केलेले ते क्वालिटी असावं. इकॉनॉमी, नर्सरीज प्रोव्हाइड जेन्युइन प्लॅन्टिंग मटेरियल ॲट चिपर रेट, म्हणजे आपण खात्रीशीर मटेरियल लोकांना देतोय चीप रेटनी, म्हणजे स्वस्त. ॲज ऑल द इनपुट्स अँड टेक्निकल नो हाऊ इज रेडिली अव्हेलेबल, कारण आपल्याकडे हे सगळं नॉलेज ऑलरेडी अवेलेबल असतं. इफ द रिक्वायरमेंट इज स्मॉल, रिक्वायरमेंट स्मॉल असेल, कमी लागत असतील, इट इज इकॉनॉमिकल, फायदेशीर ठरतं टू परचेस फ्रॉम द बिग नर्सरी, मोठ्या नर्सरीमधून रोपं आणणं. अँड इफ रिक्वायरमेंट इज इन लार्ज, आपल्याला मोठ्या प्रमाणात रोपं लागणार असतील, वन कॅन प्रोड्यूस दोज बाय हिमसेल्फ, तो स्वतः नर्सरी तयार करू शकतो. इझी अवेलेबिलिटी, सहज उपलब्ध होतं. टू रेड्यूस कॉस्ट ऑन पॅकिंग, कॅरेज अँड ट्रान्सपोर्ट, प्लांट ग्रोन इन ओन नर्सरी आर बेटर. आपल्याला कॉस्ट ऑफ पॅकिंग, कॅरेज, वाहतूक, ट्रान्सपोर्टचा खर्च वाचवायचा असेल तर आपल्या स्वतःच्या नर्सरीत तयार करावं. बट गेट स्पेसिफिक प्लॅन्टिंग मटेरियल पर्चेसिंग इज डन बाय कमर्शियल नर्सरी, पण आपल्याला ठराविक प्रकारचंच हवं असेल तर कमर्शियल नर्सरीमधून घेतलेलं उपयोगाचं पडतं. टाईमली अवेलेबिलिटी, नंबर अँड टाईप ऑफ प्लॅन नीडेड ॲट पर्टिक्युलर टाईम अँड प्लेस कॅन बी मेट बाय नर्सरी, म्हणजे नर्सरीमधून आपल्याला हवे तेवढ्या हव्या त्या प्रकारचे मिळू शकतात. फ्रीडम फ्रॉम डिसीज अँड इन्सेक्ट, since plants are raised under strict supervision of nursery grower, proper and timely treatment to control disease and pests are possible in nursery. नर्सरीमध्ये त्या रोपांवरती कीड आणि रोग पडलेला नसतो, कारण तिथं निरीक्षण असतं. प्लांट्स विच आर हेल्दी ड्युरिंग देअर अर्ली पिरियड ऑफ ग्रोथ आर युजली मोर विगरस सिन्स दे एस्टॅब्लिश रॅपिडली. आणि जे प्लांट पहिल्या काळामध्ये हेल्दी असतात ते नंतर लवकर एस्टॅब्लिश होतात आणि व्हिगरसली वाढतात. नंतरचा ऑदर बेनिफिट, प्रॉपर युटिलायझेशन ऑफ लँड अँड फार्म रिसोर्सेस आर पॉसिबल. नर्सरी ॲक्टिव्हिटीज प्रोव्हाइड अपॉर्च्युनिटीज फॉर एम्प्लॉयमेंट, अपॉर्च्युनिटीज म्हणजे संधी, एम्प्लॉयमेंट म्हणजे रोजगाराच्या संधी उपलब्ध होतात. प्रोडक्शन ऑफ सीडलिंग इन नर्सरी प्रोव्हाइड सफिशियंट टाईम फॉर प्रिपरेशन अँड कल्टिवेशन ऑफ लँड. हे सीडलिंग विकणं त्याच्यामुळं आपल्याला भरपूर वेळ मिळतो लँड आणि प्रिपेअर लँड करण्यासाठी किंवा कल्टिवेशन ऑफ लँड करण्यासाठी. या पद्धतीनं आपण त्याचे ऑब्जेक्टिव्ज पाहिले. आपण आज इथं थांबूया. थँक्यू.